जग में यस अगदी बरोबर पंकज म्हात्रे पंकज राइट आर्म राउंड विकेट जाते हुए किलर मिलर फिरोज के लिए पहला मैंडेटरी पावर प्ले इस मरतबा छोड़ दिया ऑफ स्टंप से ज्यादा बार वाइड 1 रन बोर्ड पे आता हुआ बालाजी के लिए 1 रन बिना किसी विकेट के षटक क्रमांक पहिला सुरू पंकज राइट आर्म राउंड विकेट फिरोज को कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश गेंद टिप्पा खाकर बाहर की जानिब कटी डॉट गेंद पंकज पहली मर्तबा इस सीजन में गेंदबाजी कर रहे हैं पहली गेंद उन्होंने वाइट किया हालांकि इस मर्तबा अच्छी गेंद थी स्ट्रोक को चेक किया पुश किया रन पूरा करते हुए बैट्समैन स्कोर 2 रन बिना किसी विकेट के नौ गेंदबाज ऐसे हैं जिसमें हरीश पाटिल सीजन की पहली 2 गेंदों पे 2 विकेट ले चुके हैं लेकिन 9 गेंदबाज ऐसे हैं जिन्होंने सीजन की पहली गेंद पे पहले विकेट लिए हैं और सबसे पहले कुमार ने उसके बाद उसामा उसके बाद दर्शन पाटिल उसके बाद दीनू भुईर उसके बाद उजैर उसके बाद अल्पेश चौधरी रवीश हरीश पाटिल और अल्ताफ शेख इस मरतबा पैरों के सामने अपील और आउट एलबीडब्ल्यू बहुत बड़ी विकेट सिद्दीक बाबे सर नाव जो गाजतोय आपण पाहतोय शेलर गावाचं नाव गाजतंय इथे पॉवर ट्रॉफीचं कारण की आज खूप मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी भिवंडी कार्यसम्राट आपण ग्रामीणचा विचार केला आणि सिटीचा विचार केला तर बाळामामांचं आपण आवर्जून नाव घेऊया आपण देखिए खिदमत खल्क सोशल वर्किंग जो सामाजिक कार्य है उसमें तो उनका कोई भी सानी नहीं है इस पूरे थाना जिला में दानशूर राजा है और कई उस दिन मैसेज थे जो कुछ पढ़े मैंने कुछ नहीं पढ़े स्कोर है 2 रन 1 विकेट के नुकसान पर नए बैट्समैन वॉलअप भादवर करिश मात्रे बल्लेबाजी को आए हैं बहुत बढ़िया शुरुआत पंकज की हम देख रहे एक ओवर के बाद हम मैच को रोक देंगे क्योंकि बहुत ही कीमती समय ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्या मामा हमको दे रहे हैं राइट आर्म ओवर द विकेट इस मरतबा शफल करके खेलने की कोशिश बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं सीजन का पहला ओवर वो भी मैंडेटरी पावर प्ले में कर रहे हैं पंकज 2 रन 1 विकेट टीम में हरीश पाटिल सुरेश पारदी सचिन गायकवाड पपिया खारिक की जिम्मेदारियां ज्यादा बढ़ गई है सुरेश भी नहीं है आज इस मरतबा इनफील्ड के ऊपर से खेला है वाइड ऑफ लॉन्ग ऑफ 4 रन चूजी ऑफ वाली थी और आंखों के नीचे इस तरह के शॉट जो रहते हैं वो देखने के काबिल रहते हैं चौके से स्कोर 6 रनों पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद गेंदबाजी कर रहे हैं पंकज बढ़िया गेंद बैठ गई थी बच गए वहां पर 1 ओवर की समाप्ति को रन बने 6 रन बने और आइए मैं आपको संदेश के पास लिए चलता हूं थँक्यू सो मच वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर मी विनंती करतो या स्पर्धेचे फोकस मॅन दिनेश भुईर अर्थात दिनू दादा की आपण आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण निश्चितच ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि शाल देण्यात येत आहे त्यानंतर
शापूर शिवसेना ठाणे जिल्हा उपसंपर्क प्रमुख मानसी संतोष शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करते. दिनेश भोईर अर्थात दिनू दादा लेजंड क्रिकेटर भिवंडी यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान मानसी संतोष शिंदे साहेबांचा केला जात आहे. त्यानंतर मानसी जयवंत पारमले शापूर संपर्क प्रमुख यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल व्यासपीठावर. मित्रांनो, हा असा व्यासपीठ आहे ज्या गावातून चांगले चांगले क्रिकेटर, चांगले चांगले डॉक्टर, ॲडव्होकेट इथे पाहायला मिळालं पॉवर ट्रॉफीमध्ये. त्यानंतर मानेश्री विलास पाटील साहेब आहेत बुंदोली गावचे माजी सरपंच, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतो. या स्पर्धेचे फोकसमॅन दिनेश भोईर अर्थात दिनू दादा यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर दापोडे गावचे समाजसेवक पदी मानसी भालचंद्र भोईर दादा उपस्थित आहेत व्यासपीठावर. भालचंद्र दादांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की मान्यवरांची खूप मोठी उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान भोईर अर्थात दिनू दादा यांच्या शुभ हस्ते केली जात आहे. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य राहणार मानश्री किरण नाईक साहेब उपस्थित आहेत. दादांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती. या स्पर्धेचे फोकसमॅन मानश्री दिनेश भोईर अर्थात दिनू दादा यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. आलेले सर्व तमाम मान्यवरांचं पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि पॉवर ट्रॉफी 2020 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनस्वी हार्दिक स्वागत करते. ग्रामस्थ मंडळ शेलार आणि ग्रामपंचायत शेलार यांच्या वतीने मी सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आहे. 6 धाव फलकावर लागलेल्या आहेत. किलर मिलर फिरोज खेळपट्टीवर आहे, एक धाव खेळत आहे. बाळा आउट झाल्यानंतर करिश मत्रेच्या बॅट मधून एक अतिशय जबरदस्त MS धोनीच्या अंदाजामध्ये चौकार पाहायला मिळाला. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन, कलीम येते गोलंदाजी साडे. पाहूया फॉर्म साठी भडकतोय कुठेतरी, इथून फॉर्म येणं गरजेचं आहे कलीमेचं. आज महेंद्र स्पोर्ट टीम मध्ये आपण पाहतोय सागर तरे याचा देखील समावेश आहे. गेल्या मागच्या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळालं नाही सागर तरे. पहिले चेंडू कलिमेचं, यावेळी स्लापसिक करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा केला जात आहे कलिमेच्या माध्यमातून. 6 षटकांचे प्रत्येकी सामने इथे खेळले जात आहेत पॉवर स्पोर्ट याच्या माध्यमातून. पॉवर ट्रॉफी मध्ये षटक क्रमांक दुसरा सुरू झाला आहे पॉवर प्लेचं आणि इथे चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. गोलंदाजी करताना VIP डाईज इन कडून कलीम. यावेळी स्लोअर चेंडू केला होता, अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. मित्रांनो, पंचांच्या भूमिकामध्ये स्क्वेअर लेग पंच शकील कुटी सर आहेत आणि नेहमीप्रमाणे कूल मॅन गोकुलदास पाडे सर मेन पंचांच्या भूमिकामध्ये. गेली 10 ते 15 वर्ष त्यांना आपण पंचांच्या भूमिकामध्ये आपण नेहमी बघितला आहे. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकामध्ये शाहिद मोमीन सर आहेत थर्ड पंच. यावेळेस बीट केला आहे, इथे जोरदार अपील होते. आता पंच सहमत नाहीये कारण की चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर कट झाला होता. इथे चांगला डिसिजन पंच गोकुलदास पाटील सरांकडून पाहायला मिळत आहे. धाव संख्या स्थिर फक्त आणि फक्त 6 धावा फलकावर. क्या बात आहे, आज कलिमेची जादुई गोलंदाजी पाहायला मिळते. काही टुर्नामेंट जर बघितलं कलिमेची गोलंदाजीवर अटॅक पाहायला मिळाला फलंदाजाकडून, मात्र ही मातीची विकेट जी आहे तिथे कुठेतरी रोखून ठेवला आहे गोलंदाजाने. आज जिम्मेदारी सचिन गायकवाड, पप्या खारीक, संघाचे कर्णधार हरीश पाटील यांच्या खांद्यावर भरपूर आली आहे. कारण की टीम मध्ये गॅसुद्दीन आणि सुरेश पारधी नाहीये. यावेळेस चेंडू आपण बघितला ऑप्शनच्या बाहेरून कट झाला होता. वाईटचा इशारा करते पंच गोकुलदास पाटील सर. मित्रांनो, निश्चितच न्यूज मिळाली आहे इथे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जो आहे निश्चितच ठाणे जिल्हा परिषद सदस्य संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा सुरेश बाळामामा मात्र यांच्या माध्यमातून पहिला पारितोषिक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रनआउटची संधी होती इथे, जिथे धाव नव्हती ते धाव कंप्लीट केली जाते. वारंवार बीट केला जात आहे इथे फलंदाजांना, मात्र 34 धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या झाली आहे 8 धावा धाव फलकावर. दुपारचा क्षेत्र आणि या शेलार गावामध्ये खूप मोठी उपस्थिती आमच्यासाठी. नेहमी बाळ्यामामांचा प्रत्येक चषकाला भेट असतो, मात्र आगल्या वेगळ्या अंदाजामध्ये. आणि बाळ्यामामांचं खूप नाव देखील आहे भिवंडी परिसरामध्ये. ते नवे
नवी मुंबई, मुंबई ठाणा परिसरामध्ये देखील खूप चर्चा मामांची नेहमी त्यांच्याकडून खर्च देखील भरपूर नेहमी होत असतो. गोलंदाजी करताना कलीम थोडासा वेल घेतला जात आहे कारण की समोर खेळण्यासाठी या हंगामामध्ये करेश मात्रे करेश क्रिएशनचे प्रोप्रायटर खेळण्यासाठी सज्ज असतील. यावेळीस मिस्टर 360 डिग्री अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. इथं मिती 4 धावा बालाजी स्पोर्ट्स सोडली पाडा संघाला. मित्रांनो निश्चितच अजून एक न्यूज मिळतोय कारण की नेहमी शेलार गावाचा आपण अमित शेलारकर जो गोविंद पथक आहे त्या पथकाला नेहमी 1000 टी शर्ट बाळामामा यांच्याकडून असतात. या देखील प्रत्येक हळूहळू काही ना काही कानावर येईलच कारण की बाळामामाचं इतकं प्रेम आहे प्रत्येक गावावर. यावेळेस MS धोनी उडवला आहे हेलिकॉप्टर मात्र हरीश पाटील वन ऑफ द बिग प्लेअर इन भिवंडी टेनिस क्रिकेट. चांगली झेल पाहायला मिळतो इथे. वड कॅच जिथे कॅच नव्हती तिथे कॅच पकडताना हरीश पाटील. 2 मिनिटं मॅच थांबवायचे कारण की इथून रजा घेताना या स्पर्धेसाठी इथे भेट देण्यासाठी खरंच मान्यवरांचे पुन्हा एकदा सर्वांची आपण नावं घेऊया. सुरेश बाळामामा म्हात्रे, त्याचबरोबर पंकज शिंदे साहेब, त्यानंतर जयवंत करमाळे साहेब, विलास पाटील आणि भागवंत भोई आणि किरण नाईक सर्व मान्यवरांचं शेलार ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत शेलार याच्या वतीने मी सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. स्पेशली दिनेश भोई दिनदादा आणि भाऊ शेलार यांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच बाळामामा, आपण इथे उपस्थित दाखवली आपली. खरंच जितकं बोलू तितकं कमी आहे बाळामामांच्या बद्दल. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दोन मिनिटं सामना थांबला आहे. थोडस वेळ आहे. पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत. सर्व प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने ज्याने दिलेला आहे तर प्रत्येक मान्यवराचं आपण नाव आपण निश्चित घेऊ. मात्र येथे बाळामामा यांची खूप मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी. त्यांचे संपूर्ण पाठे थँक्यू सो मच सर्व क्रिकेट प्लेयर्स. कारण की थोडस वेळ आपण घेतली होती इथे कारण की विकेट मिळाला होता या शेवटच्या चेंडूवर कलिमेच्या षटकामध्ये. कलिमेने 6 धावा दिल्या. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेख टाकलेला आहे तिथे महेंद्र स्पोर्ट बादवड संघाने. कारण की पंकज मात्रे यांनी 6 धावा दिल्या. पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार पताक हारिकेने चांगला निर्णय घेतला आहे इथे. पंकज मात्रे मॅन फ्रॉम कारोली याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला आहे इथे. आमच्या मान्यवर सर्व सकाळपासून इथे उपस्थिती दाखवली होती. आमच्या गावातील आहेत, कुठे जाणार नाही, पुन्हा एकदा इथे उपस्थित होतीलच. तसं घाई करायचे आहे आणि लवकरात लवकर सर्वांनी लंच करून पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. अजिंक्य दादा भोईर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये रक्कम 500 रुपये आहे हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी. त्यानंतर KD भोईर यांच्याकडून निश्चितच प्रत्येकी षटकार आणि विकेटच्या हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. मॅच कडे जाऊया. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते इथे. महेंद्र स्पोर्ट्स संघाकडून वैयक्तिक दुसरा आणि संघाने तिसरे षटक टाकण्यासाठी पंकज मात्रे, ओंडी गावचे पोलीस पाटील मान्यश्री जयेश अर्थात JP पाटील यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचंय. व्हॉट अ शॉट. पहिला चेंडू पंकज मात्रेचा अटॅक केला जात आहे इथे. पंकज भोईर मॅन फ्रॉम घोडसई यांच्या माध्यमातून हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडू आला होता. चेंडू वाईडिश मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा षटकार. उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. मित्रांनो, टेनिस क्रिकेटचं ज्याने नाव खरंच भिवंडीचं खूप पुढे केलं, जयेश पाटील आणि ग्रामस्थ मंडळ ओवली गावाचे पोलीस पाटील आहेत. जयेश पाटील अर्थात JP याचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. वेलकम JP.
पुन्हा एकदा जोरदार अपील केली जात आहे ते, मात्र चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर जाईल. मिळती ते 4 धावा बालाजी स्पोर्ट्स सरलीपाना संघाला. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, षटकार त्यानंतर चौकार पेश करताना इथे फलंदाज पंकज भोईर. महेंद्र स्पोर्ट संघासाठी 2 धावाची पॅनल्टी देखील इथे अनाउन्समेंट झाली आहे. ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये म्हणून या षटकानंतर आम्ही ऍड करू. BCA 4 चे जे काही नियम आहेत निश्चितच ते चांगले नियम आहेत मी म्हणेल. पंकज यावेळेस चेंडू हवेमध्ये, यावेळेस पत्रकारिक आहे चेंडू खाली, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि मोठा असा गळा लागला आहे इथे पंकज मात्रेच्या षटकामध्ये. आउट होते फलंदाज पंकज भोईर, मॅन फ्रॉम घोडसाई. मित्रांनो या षटकानंतर देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत मान्यवरांचं. षटक ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस स्वागत आणि सन्मान आम्ही व्यासपीठावर करणार आहोत, कारण की खूप मोठी उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत. देवा ग्रुपचे जिंदार साहेब आहेत उपस्थित, शैलेश भोईर साहेब उपस्थित आहेत. या मान्यवरांचं आम्ही स्वागत आणि सन्मान यानंतर आम्ही करणार आहोत. 3 चेंडू बाकी आहेत. यस, पॅनल्टी जी आहे ती कॅन्सल केली जाते, कारण की ड्रेस व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन आहे, तर ऑर्गनाइज कमिटीने सांगितलं आहे इथे. यस, थँक्यू सो मच दिनेश भोईर अर्थात दिनू दादा. प्रत्येक संघाला मी तर म्हणेल आपण चॅम्पियन संघ आहात तर चॅम्पियन क्रिकेट खेळा. पॅनल्टीने सामने जिंकत नसतात. आपला जो क्रिकेटचा जो कौशल्य आहे, जी कला आहे ती सादर करा. आपण जे क्रिकेट रसिक आपल्याला आवर्जून इथे बघण्यासाठी उपस्थित असतात त्यांना आपली कला जी आहे, बॅट आणि चेंडूची कला जी आहे ती आपण दाखवा. डिसिप्लिन क्रिकेट आहे भिवंडीचा, भरपूर उंच क्रिकेट डेव्हलप झाला आहे ते आतापर्यंत. हे पाहू शकता JP यांना दाखवलं जात आहे. सिद्धार्थ भोईर ऍडव्होकेट यांच्याशी चर्चा करताना या स्पर्धेविषयी. जयेश पाटील उर्फ JP, पोलीस पाटील आहेत ओलीगावचे. पंकज मात्रे न्यूमॅन, फलंदाज चिराग माली, मॅन फ्रॉम रानाल खेळण्यासाठी नॉन स्ट्राईक क्षेत्रामध्ये. स्ट्राईकवर फलंदाज फिरोज, किलर मिलर शांत आहे. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा काढलेल्या आहेत फिरोज याने. पंकज मात्रे यावेळी अतिशय सुरेख पूर्णपणे बीट केला आहे इथे फिरोज याला. क्लासिकल गोलंदाजी, क्रिकेटचा क्लास दाखवताना पंकज मात्रे. चालू हंगामाचा विचार केला तर पंकज मात्र पहिल्यांदा ही गोलंदाजी करत आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी करताना यावेळेस हुक केला आहे. खाली क्षेत्र खूप दूर क्षेत्ररक्षक कुठे, चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. मी ते इथे 4 धावा बालाजी स्पोर्ट्स सरलीपाना संघाला. बिग चौकार. याच प्रमाणे त्याला ओळखलं जातं किलर मिलर ऑफ भिवंडी. फिरोज याच्या बॅट मधून निघणारा हा दणदणीत चौकार. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 26 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. त्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मान आम्ही मान्यवरांचा करणार आहोत. यावेळी फुलटा चेंडू होता, हवा तसा बॅटवर आले नाहीये. षटक कंप्लीट झाला आहे. आपण जाऊया व्यासपीठावर. आमचे कॅमेरामॅन्स देखील आपण देखील व्यासपीठावर मान्यवरांना क्षणचित्र जे आहे आपण टिपा, कारण की स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये जिंदार साहेब आहेत देवा ग्रुपचे, त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. या स्पर्धेचे फोकसमॅन ऑर्गनाइज दिनेश भोईर अर्थात दिनू दादा यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मित्रांनो, दिनेश भोईर यांचे जवळचे मित्र आहेत आणि मित्रामध्ये खूप मोठी इथे भेट होते या स्पर्धेच्या माध्यमातून. जिंदार साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर. त्यानंतर शैलेश भोईर साहेब उपस्थित आहेत, यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश भोईर अर्थात दिनू दादा यांच्या शुभ हस्ते पॉवर स्पोर्ट्स शेलर यांच्या वतीने आपला स्वागत आणि सन्मान केला जाईल व्यासपीठावर. मानसी शैलेश भोईर दादा यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर.
स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा केला जात आहे व्यासपीठावर, कारण की आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि या शेवटच्या दिवसामध्ये खूप मोठी उपस्थिती या मान्यवरांना स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो, आता तो स्वागत आणि सन्मान जो होणार आहे व्यासपीठावर, अर्थातच ओली गावचे पोलीस पाटील आणि भिवंडीचे स्टार खेळाडू, संपूर्ण जगभरामध्ये आपल्या भिवंडीचं एक छोटंसं गावाचं नाव ज्याने उज्ज्वल केलं, JP अर्थात जयेश पाटील याचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे व्यासपीठावर. दिनेश भोईर धनेशिलन कुक्षे संघाचे चांगले क्रिकेटर देखील आहेत. एका लेजंड क्रिकेटरचा एका वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील याचं स्वागत आणि सन्मान. थँक्यू सो मच. व्यासपीठ जाऊया आपण मॅच कडे, जिथे सामना सुरू आहे. बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा आणि महेंद्र स्पोर्ट भातवाड. या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या हरेश पाटील, मॅन फ्रॉम पिंपलनेर. आज क्रमांक 2चा टी शर्ट घालून गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑफस्टमच्या चेंडूला ऑनसाइड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची समाप्ती. ज्यावेळेस ज्ञानेश्वर मुकादम, ज्यावेळेस हरेश पाटील यांनी महेंद्र स्पोर्ट मध्ये कमबॅक केला आहे, तिथून जर हरेश पाटीलचा क्रिकेट जर आपण बघितला, अतिशय सुरेख चांगला क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी 4था षटक इथे टाकताना हरेश पाटील. यावेळेस पुन्हा एकदा इथे अपील केली जाते सचिन गायकवाड याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग, लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी होते इथे. सिल्वराम्स भिवंडी, हरेश पाटील, मॅन फ्रॉम पिंपलनेर. आतापर्यंत बालाजी स्पोर्ट्स संघाचा विचार केला 10 चेंडू डॉट झालेला आहे. धावा झाल्यात फक्त 28 धावा धाव फलकावर. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने मिडविकेट क्षेत्रामध्ये पत्या कारिका आहे, तिथे आउटफील्ड मधील चांगला क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी होती, मात्र संधी इथे कमवता आली नाहीये मी म्हणे सचिन गायकवाडला, कारण की रनआउट झाला असता थोडासा दबाव वाढला असता इथे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघावर. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर. क्या बात आहे, आज गोलंदाजाने मन जिंकली आहे तिथे महेंद्र स्पोर्टच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलीची महेंद्र स्पोर्ट इथे दिसते, आज पूर्ण कंप्लीट टीम पाहायला मिळते. यावेळेस मिस्टाईन फटका आहे, हवेमध्ये चेंडू. सागर तरे चेंडू खाली, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि चांगली झेल इथे पकडली जातोय. मयूर शेठ याला देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावर बसायचं आहे. महेश टेक्स्टाचे प्रोप्रायटर आहेत, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्या. दादा, हा व्यासपीठ आपल्यासाठीच आहे. आणि मी तर म्हणेल गावातील आजी माजी कोणी जर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य जर कोणी इथे क्रिकेट रसिकामध्ये असेल, त्यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर या, कारण की व्यासपीठ आपलाच आहे आणि आपल्या गावाची जी ताकद, पॉवर ट्रॉफी जी आहे ती ते पाहायला मिळते सर्व भिवंडीच्या रसिकांना. आणि ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ भरपूर आमचे क्रिकेट रसिक आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. न्यूमॅन सुभाष ठाकरे, बुम बुम. खूप अपेक्षा असतील आपल्या संघाला, कारण की संघ अडचणीमध्ये, कारण की धावा झाल्या फक्त 29 धावा धाव फलकावर. 4 गडी बाद झाल्यात. हे पहा, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. करायचं होतं बॉम्ब्स चेंडू, गुलरच्या खांद्यावरून चेंडू काढायचा होता, मात्र इथे मिस टाइम फटका, टॉप पिच उडवला होता आणि झेलच्या स्वरूपात चिराग माली बाद होते. हे पाहू शकता हरीश पाटील याचा आगळा वेगळा क्रिकेट इथे पाहायला मिळाला. जवळजवळ चेंडू अर्ध्या क्रीजवर इथे बॉम्ब्स केला होता आणि सचिन गायकवाड अतिशय सुरेख झेल पकडताना 5वा विकेट इथे प्राप्त झाला आहे महेंद्र स्पोर्ट्स संघासाठी. 4 षटकाची समाप्ती. एक स्वागत आणि सन्मान होईल व्यासपीठावर विकी शेट यांचं. मी विनंती करतो दिनेश दादा भोईर यांना की आपण स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ते आपण करायचा आहे. समीर शेठ उपस्थित आहेत, यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान दिनेश भोईर या स्पर्धेचे फोकसमॅन ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे. प्रत्येक मित्राला इथे सन्मानित केला जात आहे दिनेश भोईर अर्थात दिनूदादा यांच्या माध्यमातून. आणि कुमार यांचे मोठे फॅन आहेत असं JP आम्हाला दर्शवत आहेत. थँक्यू सो मच. जाऊया, 2 षटकाचा खेळ आहे. 2 षटकामध्ये इथे किती धावा जमा करेल बालाजी स्पोर्ट या संघाने बलाढ्य संघाला पराभूत केला होता. इथे मात्र महेंद्र स्पोर्ट समोर आहे. O2 सिद्दीक बाबे सर.
धन्यवाद। संदेश पाटिल हारिश हैट्रिक पर है अगले ओवर में। कमाल की गेंदबाजी की सिल्वर आर्म्स ने और 2 झटके दिए वहां पर। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए कलीम बुम बुम सुभाष ठाकरे को अच्छे टच में है सुभाष। बढ़िया गेंद लहराती हुई बल खाती हुई चली गई विकेट कीपर के पास। रन उतने बने नहीं है और जहां पर टीम पूरी नहीं है लेकिन काम पूरा कर दिया है पंकज मात्रे और हरीश ने। कलीम भी बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहली ओवर में 6 रन दिए और 1 विकेट लिया। इस मरतबा गेंद को खेल दिया है। 1 रन बनता हुआ स्कोर में 30 रन। बालाजी स्पोर्ट्स को लगभग घेर लिया है यहां पर महिंद्रा स्पोर्ट्स ने। लगातार हरीश पाटिल सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी लगातार टीम को अपनी तरफ से 100% दे रहे हैं। सामना कर रहे हैं कैप्टन सूरज जोशी। सन ऑफ भिवंडी क्रिकेट ऑन साइड के फील्ड को काफी कसा गया है। इसके बाद सेमीफाइनल मुकाबला धनेश बनाम इस मैच की विजेता टीम और आखिर में मराठा पंजाब बनाम चोटी की टीम। ऑफिस से ज्यादा बाहर कर बैठे वाइट। 31 रन हो चुके हैं। अभी भी टोटल अच्छा नहीं है। 5वां ओवर चल रहा है और अपेक्षा थी कि महिंद्रा टीम जो पूरी नहीं उसका फायदा उठाएंगे लेकिन उठा नहीं पाए अब तक बालाजी के बल्लेबाज। लेफ्ट आर्म ओवर द विकेट उछाल दिया गेंद को सीधा 6 रन। कमाल का शॉट सूरज जोशी के बल्ले से। जैसी गेंद लेग स्टंप पर मिली विद टाइट स्वंग कर दिया ऑन साइड में 6 रन। स्कोर 37 पे पहुंचा है। सैंतीस रन 5 विकेटों के नुकसान पे 5वां ओवर चल रहा है। 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद हैं। बहुत ही सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं। 1 and only 1 इन टेलीकास्ट, द किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का। सैंतीस रन हुए 37। कलीम धीमी गेंद, पेस परिवर्तन, चकमा खा गए वहां पर। लेट रिवेट रहा था बैट्समैन सूरज जोशी का। बहुत खूबसूरत गेंद। ये देखिए चाइनामैन हाथों के पीछे से किया था। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए सूरज को आंखें मौन के शॉट खेला है। फाइन लेग पे फील्डर मौजूद है। लेग बाय 38 पे पहुंचा है स्कोर। हरीश पाटिल अगले ओवर में हैट्रिक पे रहेंगे। पिछली 2 गेंदों पर यस कर नहीं सकते क्योंकि पंकज को 2 ओवर दिए, 2 ओवर कलीम कर चुके हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए आसमान में तान दिया है। खिलाड़ी नीचे आ रहे हैं। ओ कैच छूटा, हालांकि जज किया था वहां पर। 2 रन बनाए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर 40 रनों पे पहुंचा है। 5 ओवर की समाप्ति 40 रन। बालाजी स्पोर्ट्स की बल्लेबाजी का फ्लॉप शो चल रहा है। दोनों टीमें इस सीजन में रन नहीं लिया है। डॉट गेंद गई है, एक भी रन नहीं लिया है। क्या बात है। सुभाष ठाकरे भी दयालु बन गए। 5 ओवर और 38 रन।
यस, ये टीवी पे भी बहुत अच्छी स्टाइल लग रही है। जो हमारे ऑडियंस इस वक्त पहली गेंद विजय की डॉट बॉल, मेरे ख्याल से मैन फ्रॉम कारीवली, नो पिंपल नायर। 38 रन, कमाल की कप्तानी कर रहे हैं पपिया खारिक। जब से कैप्टनशिप ली है महिंद्रा स्पोर्ट में उन्होंने जान डाल दी है। विजय हुक किया है, फील्डर नहीं है पीछे, गेंद जाएंगी 6 रनों के लिए। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 44 रनों पर। कितनी गेंदें बची है इस ओवर में? 4 गेंदें बची है। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं विजय। अच्छा बाउंसर, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, देखना है क्या कुछ हुआ है। बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी, 1 रन मिलता हुआ स्कोर में। लग ही नहीं रहा है कि बालाजी बल्लेबाजी कर रही है। बढ़िया गेंद, लेंथ गेंद थी, पांव नहीं चले थे, क्रीज बॉक्स से गेंद को खेलना चाहते थे बीट वे ऑफ स्टंप के बाहर। बहुत खूबसूरत गेंदबाजी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर से मिस टाइम स्ट्रोक है और कलीम गेंद के नीचे सुभाष ठाकरे आउट। बालाजी की बल्लेबाजी आज वाकई में बहुत खराब है इस मैच में, और सारा क्रेडिट जाता है बॉलिंग को महिंद्रा स्पोर्ट्स के और पपिया खारिक को, जिन्होंने कप्तानी बहुत अच्छी की है। इस मरतबा गेंद को लिफ्ट कर दिया है, 6 रन। आखिरी गेंद पर सिक्सर आया और कुल मिला के रन बने 52 रनों की चुनौती रखी है महिंद्रा स्पोर्ट्स को सेमीफाइनल में पहुंचने के लिए। एक छोटा सा ब्रेक, आप बने रहिए पावर कप शिलार में हमारे साथ। डोंट गो अवे, स्टिल ट्यूनिंग विद अस। तब तक के लिए हम आपको लिए चलते हैं डीजे पे। वहां पर 4 गेंदों पे 4 सिक्सर उन्होंने चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे लगा के पावर शिलार को जीत दिलाई थी। जेपी एंड जयेश पाटिल
इसके फोकस बैट्समैन ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट जा रहा है और ट्रिपल एस के प्रसाद जी हमसे जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत है। 786 और 611 चैनल नंबर पे आप पावर कप शेलार को देख रहे हैं। एडवोकेट सिद्धार्थ भी हमसे जुड़ चुके हैं। ये हमारा कमेंट्री बॉक्स नैनेश्वर काफी बिजी
शकता आपण ऑफ स्टंप जो आहे खुल्ला ठेवला होता फलंदाजाने आणि एस्ट्रा ओढल्या जातात तिथे आणि पहिला विकेट प्राप्त करताना गोलंदाज कुमार याच्या माध्यमातून चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुमार याची नेहमी विकेट टेकर गोलंदाज ठरला आहे. चालू हंगामामध्ये पहिल्या कप मध्ये पहिला चेंडू टाकताना पहिल्या चेंडूवर विकेट घेतला होता कुमार याने. तोच कुमार इथे पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळत होता आपल्या संघाला. डाकोर त्याचा फलंदाज कलीम जातोय खेळण्यासाठी. आज कलीम याने चांगली गोलंदाजी केली. ट्रिपल एच चे प्रसाद मुळे यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे. आमच्या लाईट लिगस त्यांच्या ट्रिपल एचच्या माध्यमातून पोहोचत आहे. युट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ भिवंडी लाईट लिगस रवींद्र गुलवी आणि प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. गोलंदाजी करताना गोलंदाज कुमार चांगली सुरुवात झाली आहे. ते बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघाचे मित्रांनो असं सांगितलं होतं की सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील गोड होतं. तर शेवट कोणत्या प्रकारचं होईल हे देखील पाहायला मिळेल येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये. गोलंदाजी करतोय कुमार. यावेळेस पालत्रामध्ये चेंडूला फील केलं जाते. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अटॅक केला जात आहे गोलंदाजीचा बालाजी स्पोर्ट सरवली पाडा संघाकडून. कुमार फ्रंट लाईन गोलंदाज पहिला पॉवर प्लेचा षटक इथे टाकताना एक विकेट आतापर्यंत आणि दोन चेंडू टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो कलीम. यावेळी अतिशय सुरेख वेगवान गतीचा चेंडू केला होता. यावेळेस मात्र बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता एसटी रक्षक करिश म्हात्रे. मात्र एस्ट्राची मदत होईल इथे आणि एस्ट्राच्या मदतीने महेंद्र स्पोर्ट्स संघाचा येणाऱ्या पहिल्या 3 चेंडू नंतर खाता खोलला जात आहे. पंच फारुख बडी सर प्रत्येक चेंडूवर त्यांचं लक्ष वाईट नो पोस्ट टेपिंगचं भीमर चेंडूचं देखील लक्ष ठेवताना दोन्ही पंच आपण पाहतायत. गोकुळदास पाटील सर आणि फारुख बडी सर, शकीब कोटी, त्याचबरोबर पंच शाहिद मोमीन सर या पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये. यावेळी स्लाफ करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. शिवेश अंजुमन ट्रॉफी मध्ये चमकला होता. चमक धमक ती दाखवावीच लागेल इथे कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी कुमार याची पाहायला मिळते. हे पाहू शकता ऑप्शनच्या बाहेर येऊन अंश क्षेत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आता मात्र बॅटच्या मधोमध फुल टच चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, त्याची थोडीशी तारीफ केली. त्यानंतर 5व्या चेंडूला फुल टच केलं आणि हवं तशी शिक्षा इथे शेवेश याने दिली त्या चेंडूला. चेंडू स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर डीपच्या वरतून जाणारा षटकार पेश करताना शेवेश. मॅन फ्रॉम पिंपलनेर. मित्रांनो पिंपलनेर म्हटल्यानंतर आरेश पाटील, सचिन गायकवाड, शेवेश, भरपूर असे दिग्गज आमचे परम मित्र आहेत. आकाश बाबा भरपूर आहेत त्या परिसरामध्ये. चांगला क्रिकेट नेहमी त्या परिसरामध्ये देखील पाहायला मिळालेला आहे. बीसी फॉर्मॅट मध्ये मागच्या वर्षी देखील एक मोठा मेगा इव्हेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. गोलंदाज कुमार पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट समोर शेवेश खेळण्यासाठी सज्ज. स्विचित गॅप मधून चेंडू जाईल, सीमेच्या बाहेर फरार. मिळते इथे 4 धावा महेंद्र स्पोर्ट भादवर संघाला. इथे आपला टाइम आहे. बघितलं फलंदाजाने 4 चेंडू व्यवस्थितरित्या टाकले आहेत कुमार याने. शेवटच्या 2 चेंडूंना इथे शिक्षा देताना षटकार त्यानंतर चौकार इथे उसूल करताना शेवेश. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 11 धावा होत आहेत. एक विकेट प्राप्त केला होता त्यावेळेस मी सांगितलं होता की चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या 2 चेंडूंना सीमेच्या बाहेरून झलकून दिलं होतं फलंदाज शेवेश याने. गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन. मॅन फ्रॉम रानाल
चिराग माली येतोय वेगवान गतीचं. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक केली होती या गोलंदाजाने, विकेट हॅट्रिक. ते मिळेल का इथे पुन्हा एकदा हॅट्रिक बघायला, की ज्या प्रकारे इथे वार केला जात आहे शिवेशच्या माध्यमातून. मग ते यावेळेस कलीम असेल स्ट्राईकवर. महिंद्रा स्पोर्ट्स संघाची एक अलग रणनीती इथे पाहायला मिळते. वेलकम वेलकम. यावेळेस हातामध्ये चेंडू आहे. वाईड अंगणाचा चेंडूमध्ये कुमार चेंडूला आडवतो. एक धाव कंप्लीट होते. फक्त आणि फक्त एकच धाव. वेलकम वेलकम आगमन झाला आहे विधानसभा अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण मानसी प्रदीप आता पप्पू खटाके साहेबांचं इथे आगमन झाला आहे. स्वर्गीय भास्करराव क्रीडानगरीला आणि धावत साथी शेलार या स्पर्धेला भेट देण्यासाठी मानसी प्रदीप आंदोलनचे सर्वांचे लाडके पप्पू शेठ खटाके साहेबांचं आगमन झाला आहे. वेलकम वेलकम वेलकम. मित्रांनो, पप्पू शेठ यांना कोण विसरणार. त्यांची भव्य दिव्य क्रॉसफिट स्पर्धा संपन्न झाली पूर्ण गावामध्ये. त्याचे शिल्पकार आहेत. कला संगीत कला क्षेत्रावर त्याचं खूप प्रेम आहे. तेच आमचे मानसी प्रदीप आता पप्पू शेठ ठाकरे साहेबांचं आगमन झाला आहे. विधानसभा अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण प्रदीप शेठ ठाकरे साहेब यांचं आगमन झाला आहे. वेलकम वेलकम वेलकम. पॉवर ट्रॉफी 2020 ऑर्गनाइज कमिटी पॉवर स्पोर्ट्स केला आणि दिनू होईल आता दिनू दादा यांच्या वतीने मी आपल्या मनसे हार्दिक स्वागत करते. पूर्ण गावाचे पर्सनॅलिटी आणि विधानसभा अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण मानसी प्रदीप आता पप्पू शेठ ठाकरे साहेब यांचा आगमन झाला आहे. आपल्या मनसे हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये एका फायनल डेमध्ये सुपर संडेमध्ये सुपर व्यक्तिमत्व मानसी प्रदीप पप्पू खटाके साहेबांचं आगमन झाला आहे. विधानसभा अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला व्यासपीठावर विनंती असलेलं बसायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दिनू भोईरचे जवळचे मित्र. वेलकम. मॅच कडे जाऊया. मॅच स्टार्ट होते. चिराग माली पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. गोकुलदास पाटील सरांचा वाईटचा इशारा. मला तर याच्या अगोदर एक चेंडू टाकून झाला आहे. तो चेंडू एक सिंगल धाव खर्च केली होती. म्हणजे इथे वाईट म्हणजे एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे 13 धावा धावफलकावर. चिराग माली मॅन फ्रॉम राहणार राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो सेवेश. फुलटा चेंडू. जसं चेंडू तसं उत्तर. चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. पंच गोकुलदास पाटील सर इशारा करते षटकार. केवनी ग्रामपंचायतीचे सदस्य भूषण पाटील दादांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपलं देखील अधिक स्वागत आहे. इथे पंचांनी दर्शवलं आहे की चेंडू सीमेच्या बाहेर वन बॉम्ब सीमा पार. 4 धावा इथे मिळाल्या. महिंद्रा स्पोर्ट भादवड संघाला धावसंख्या झाली आहे 17 धावा धावफलकावर. 17 बघितलं. पंचांनी षटकाराचा इशारा केला. त्यानंतर बघितला चेंडू वन बॉम्ब सीमेच्या बाहेर गेला होता. हे पाहू शकतात दिनेश भुईर अर्थात दिनू दादा चर्चा करताना मानसी प्रदीप अर्थात पप्पू दादा खंडाले साहेबांची चर्चा करताना त्याचबरोबर भूषण पाटील यांच्याशी चर्चा करतायत. यावेळेस पुन्हा एकदा बिगी बिगी हिट करताना सेवेश गायकवाड स्पेशल षटकार. वॉटर शॉट सिद्दीक बाबे सर. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू असं वाटत होतं की वाईड जाईल, मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये मिडल ऑफ द बॅट चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. खणखणी षटकार. मित्रांनो व्यासपीठावर मानसी प्रदीप पप्पू शेठ आहेत.
मित्रांनो त्यांच्याबद्दल मी एकच सांगेल, त्यांनी संगीत कला क्षेत्रावर खूप प्रेम आहे, त्यांचं क्रिकेटवर तितकंच प्रेम आहे. कारण की त्यांची स्पर्धा मी स्वतः अँकरिंग केली होती. ब्रॉसबेनची खूप मोठी स्पर्धा भिवंडी तालुक्याची प्रथम दादांनी ठेवली होती. यावेळी मिस्टाईन फटका आहे, शतरक्षक खूप दूर आहे, तिथे एकदा कंप्लीट केली जाईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी क्रिकेट पाहायला मिळते इथे. 2 धावा कंप्लीट करते सेवेशचं फॉर्म अंजुमन ट्रॉफी पासून सिद्दीक बाबे सर अतिशय जबरदस्त इथे पाहायला मिळते महेंद्र स्पोर्ट्स संघासाठी. आणि पप्प्या खारिकाचं मी निश्चितच इथं आभार व्यक्त करेल मी या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत सादर केला आहे त्या संघाने. कारण की संघामध्ये प्रमुख खेळाडू नाही आहेत तरी देखील यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता. महेंद्र स्पोर्ट्स संघाचा क्रिकेट 2017-18 याने गाजून ठेवला होता. तो काल त्या कालापासून थोडस दूर. काल गॅसुद्दीन सिद्दीक बाबे सरांना परवा दिवशी सांगितलं, त्या अंगामध्ये आतापर्यंत आम्ही एक चषक जिंकलेला नाहीये, प्रयत्न करू आम्ही. यावेळी पुन्हा एकदा जायचं होतं अंश क्षेत्रामध्ये, चेंडू आला आहे ते गलीमध्ये, एकदा कंप्लीट केली जाते आणि षटक कंप्लीटचा इशारा येतोय पंच गोकुळदास पाटील सरांकडून. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स महेंद्र स्पोर्ट. हे पाहू शकता दिनेश भोईर चेहऱ्यावरती निश्चयच हास्य आहे, कारण की स्पर्धा खूप मोठी इथे घडवली आहे पॉवर स्पोर्ट्स शेलार या संघाने. पॉवर ट्रॉफी 2020 आणि त्याची चर्चा करताना पप्पू शेठ यांना आपण पाहू शकता दाखवलं जात आहे व्यासपीठावर. मागच्या कक्षामध्ये प्रसाद मुले ट्रिपल8चे हे देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर. त्याचबरोबर भूषण पाटील हे देखील उपस्थित आहेत मान्यवर कक्षामध्ये. सिद्दीक बाबे सर 26 धावा झालेल्या आहेत. इथून अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 26 धावा, समीकरण सोपं आहे. जी सुरुवात केली होती महेंद्र स्पोर्ट्स संघाने चालू हंगामामध्ये पहिला चषक खेळताना फायनल मध्ये पराभूत झाला होता तो संघ. त्यानंतर खूप स्ट्रगल केल्यानंतर अंजुमन ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये पराभूत झाला. मात्र इथे ती संधी त्यांना उपलब्ध झाली आहे या स्पर्धेवर नाव कोरण्याची, कारण की इथे बालाजी स्पोर्ट एक बलाढ्य संघाला इथे आता मात्र चारोखानी चित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, कारण की 24 चेंडू आणि 26 धावा, समीकरण सोपं आहे. क्रिकेट आहे, इथून जर विकेट निघाल्या तर इथे दबाव वाढू शकतो महेंद्र स्पोर्ट बादवर संघावर. पंकज मात्रे ड्रिंक्स ट्रॉली पाणीची बॉटल जी आहे ग्राउंड मध्ये घेऊन जात आहेत. आज पंकजाची क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. आज पंकज मात्रे यांनी गोलंदाजी केली. पंकज याने आपल्या षटकामध्ये तब्बल 2 षटक टाकले, 20 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील बाद केले होते. त्यानंतर कलीम याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर कीमॅन सक्सेस आरेश पाटील याने आज पुन्हा साबित केलं सिलोराम भिवंडी का म्हटलं जात आहे. 3 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या आरेश पाटील मॅन फ्रॉम पिंपलनेर. 3 धावा आणि 2 विकेट. इथे जाऊया आपण मॅच कडे, कारण की इथे सूरज जोशी सन ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट विकेटची आवश्यकता इथे बालाजी स्पोर्ट्स सवलीपाडा संघाला. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. फारुख बर्डी सर वाईट इशारा करतायत. मित्रांनो फारुख बर्डी सर टेनिस क्रिकेट म्हटलं तर फारुख बर्डी सरांचं आपण नाव घेऊया. त्यांच्या नावावर देखील एक शतक आहे, त्यांनी देखील बॅट मधून धावा बनवल्या आहेत. आज त्यांची वयाची आपण जर विचार केली तर लगभग 65 वर्ष वरती आहे आणि पंचांच्या भूमिकामध्ये इथे कमबॅक करतो गोलंदाजीमध्ये सूरज जोशी. प्रल्हाद नाईक जयदुर्गा स्पोर्ट्स संघाचे माजी क्रिकेटर आणि गावदी स्पोर्ट भादवड संघाचे चांगले क्रिकेटर आहेत. महेंद्र स्पोर्ट्स संघाला कॉम्प्लिमेंट आहेत. त्याचबरोबर आमचे पंच दिनेश नाईक यांनी देखील पंचांसाठी कॉम्प्लिमेंट दिलेले आहे. इथे मात्र लेन चांगली आहे, पिकअप चांगला पाहायला मिळतो गोलंदाजाचा. सन ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट का म्हटलं जात आहे याचा उदाहरणार्थ हे पाहू शकता आपण, कारण की पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक इथे डॉट करताना सेवेश गायकवाड या फलंदाजाला क्लास गोलंदाजीचा पाहायला मिळतोय.
क्लीन चिट खेळण्याचा प्रयत्न, मनपसंत फटका, मात्र तिथंच शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतो रुपेश पाटील. फक्त एकच धाव मिळेल इथे. धावसंख्या झाली आहे 28 धावा धाबलकावर. येणाऱ्या फलंदाजामध्ये सचिन गायकवाड, पप्या खारीक, सागर तरे आज टीम मध्ये जॉईंड आहेत. त्याचबरोबर हरीश पाटील देखील एक मजबूत फलंदाज आहेत. अजूनही मला आठवते बाळ्या मामा चषकामध्ये चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर इथे मात्र षटकार पेश केला होता. कलीम याच्या बॅट मधून निघणारा हा बिग बिग षटकार. मी सांगत होतो हरीश पाटील याने गोल्डन बाउंड्री मारली होती चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. वेलकम प्रशांत परदेशी, आपलं हार्दिक स्वागत आहे. बेस्ट बॉलर ते नावाची ट्रॉफी आहे. इथे पुन्हा एकदा कलीमचं ब्रेन इथे दाखवलं जाते. कलीम ऑन फायर करताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. सिद्दीक भाबे सर, ही रणनीती कुठेतरी पप्या खारीकची मला तरी वेगळी पाहायला मिळाली. एक चांगला गोलंदाज आहे, त्याला फलंदाजी करण्यासाठी इथे वरती पाठवलं आणि त्याने चांगली कामगिरी केली. कारण की इथे हॅट्रिक पूर्ण केली जाईल आणि 500 रुपयाचा पारितोषिक देखील पटकवलं जाईल. कलीम गेंदबाजी भी अच्छी की, बल्लेबाजी भी. हालांकि पिछले कई स्पर्धाओं से वो कमेंटेटर कर्ज से काफी परेशान थे, लेकिन अब उन्होंने पलट के वार किया है. आज वार का आहे रविवार आणि तो वार इथे पाहायला मिळतोय कलीमच्या बॅट मधून. सनब भिवंडी टेनिस खेळ सूरज जोशी याच्या विरोधात 3 षटके इथे ठोकताना कलीम. 500 रुपयाचा पारितोषिक निश्चितच मिळेल या फलंदाजाला. या स्पर्धेच्या माध्यमातून केडी भोईर अर्थात कमलेश भोईर आणि त्याचबरोबर अजिंक्य भोईर, करेश वेगवान गतीचा चेंडू टाकला होता पहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चिराग माली जातोय. एकच धाव मिळेल इथे. धाव संख्या 47. फक्त आणि फक्त विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कलीम सामना फिनिश करतोय का. बैक टू बैक दूसरे कप के सेमीफाइनल के दौर को खोलने की तैयारी में. इथे मात्र बॅटची कडा घेऊन सर्वेष्टकाच्या हातामध्ये खेळाडू स्पोर्टमॅनशिप दाखवताना कलीम, कारण की पंचांचे निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडली होती. क्या बात आहे. गुड इनिंग. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करून आउट झाल्यानंतर टाळ्यांचा प्रतिसाद मिळताना महेंद्र स्पोर्ट बादवर संघाकडून कलीमसाठी. नवीन फलंदाज सचिन गायकवाड. नदी में जाएगा कि नहीं फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, हवा तर नाहीये. हवा आणि दबावाले बॅट्समन आहेत. कोणत्या प्रकारे करिश मात्रेचा सामना करतोय. करिश मात्रे यावेळी अतिशय सुरेख चेंडू, मात्र बीट झाला होता फलंदाज सचिन गायकवाड. मात्र तो रनरच्या स्वरूपात शेवेश याला परत जावं लागेल डगआउट मध्ये. विकेट प्राप्त करतोय करिश. सिद्दीक बाबे सर, एक प्रश्न असेल की इथे पप्या खारीक आणि सचिन गायकवाड आता खेळपट्टीवर असेल, म्हणजे या 5 धावा बनवण्यासाठी इथे महेंद्र स्पोर्ट्स संघाचे 2 सर्वोत्कृष्ट फलंदाज येत आहेत खेळपट्टीवर. धावा झाल्या आहे 47 धावा दाबलकावर. करिश मात्रेची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत.
राऊंड विकेट. आता मात्र कार्पेटच्या साने खेळून काढला आहे चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. कच्चा क्षेत्ररक्षण चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. सिद्दीक बाबे सर, आपण धनेशिलोंग कुक्षे संघाला 3 वाजता टाइम दिला होता. इथे 2 वाजता इथे सज्ज आलेले आहेत. मी नेहमी त्यांचं कौतुक केलं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. इथे विनिंग फटका सिंगल धाव इथे पूर्ण करेल आणि अशा प्रकारे महेंद्र स्पोर्ट बादवर संघ विजय पे खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच विजय, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा सवाल बनला आहे ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ज्याने चांगली गोलंदाजी केली, आरेश यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. 2 विकेट्स घेतल्या होत्या, 3 धावा दिल्या होत्या. मात्र ज्या फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 30 षटकार ठोकले आणि त्याने 1 विकेट घेतला होता तो म्हणजेच कलीम इज द मॅन ऑफ द मॅच. हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. तर सर्वप्रथम विधानसभा अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण पप्पू यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्थ गीत अंपर जो आहे तो कलीम याला आपण द्यायचा आहे. गुड बॅटिंग, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यानंतर मनोज दादा भुईर, आपण आपल्या शुभास्थ गीत अंपर आपण आपल्या शुभास्थ द्यायचा आहे. भूषण पाटील दादा, आपल्याला देखील विनंती असेल ती बॅग जी आहे सुंदर अशी बॅग या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे ती कलीम याला हे द्यायची आहे. आणि 500 रुपयाचा पारितोषिक जो आहे हॅट्रिक साठी अजिंक्य दादा भोईर आणि केडी याच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले 500 रुपये कलीम याला षटकाराच्या हॅट्रिक साठी. हे दिनुदादा पिताना या स्पर्धेचे आयोजक. थँक्यू सो मच